मुंबईला येऊन मी अभ्यासाला सुरुवात केली खरी, पण चित्ताला मुळीच स्वस्थता नव्हती. मी पुणे सोडले त्यावेळी आईची प्रकृती चांगलीशी नव्हती. अशा स्थितीत आईला सोडून येण्यात माझ्या हातून अपराध घडला आहे असे पदोपदी माझे मन मला सांगत असे. कॉलेजच्या टर्म्स भरण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे अभ्यासही त्याच अनुरोधाने चालला होता. परीक्षेसाठी इंग्रजी वाङ्मय हा विषय घेतल्यामुळे ठराविक पुस्तके वाचण्यापेक्षा अभ्यासाबाहेरची पुस्तके मी जास्त वाचित असे. BAच्या परीक्षेच्या वेळेचा अनुभव पाठीशी असल्यामुळे ठराविक पुस्तके सोडून वाचण्याची मला मुळीच धास्ती वाटत नव्हती. MAच्या परीक्षेला बसणार असे सांगून जरी मी आले होते, तरीही त्या परीक्षेला बसण्याचा माझा पूर्ण निर्धारही झाला नव्हता. या सर्व गोष्टीच्या तोंड मिळवणीमुळे MAच्या अभ्यासापेक्षा माझा अभ्यास म्हणजे रिकामपणचे वाचन होऊन राहिले होते. तरीही मनाची अस्वस्थता वाढत होती. तत्वासाठी म्हणून मी बाबांबरोबर भांडले खरी, पण ती गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली होती. माझ्या भांडणामुळे आईच्या मनाला दुःख झाले असेल ही कल्पना वारंवार माझ्या मनात येई. पुणे टाकून मुंबईला आल्याने मी एक प्रकारे घरदार आईबाप असतानाही निराधार झाले होते. बाबा खर्चासाठी पैसे पाठवीत असत खरे, पण मनाला त्यामुळे एक प्रकारचा विषाद वाटत असे. ज्यांच्याबरोबर भांडले त्यांचेच पैसे घेऊन चरितार्थ चालवला जात आहे ही डासणी काही केल्या मनातून जाईना. एकदा असे वाटे की कुठेतरी नोकरी धरावी, पण नोकरी मागण्यासाठी कुणाच्या तरी दारी जाऊन याचना करण्याची मला स्वभावतः चीड येई. नोकरी वाचून माझे काही अडले नव्हते, मग मी नोकरी का करावी? जुन्या मैत्रिणी भेटतील म्हणून शक्य ते प्रयत्न केले, पण त्यातील कुणाचाही पत्ता लागेना. राजाराम शास्त्रीही याच वेळी कुठे बाहेरगावी गेले होते, त्यामुळे मी अगदीच एकलकोंडी पडले. एके दिवशी चमत्कार झाला. शिरीन पाठक सामानासुमानाच्या ट्रंका घेऊन माझ्या खोलीत दाखल झाली. मी पास होऊन आल्यावर रस्त्यातून ती मला भेटत असे. त्यावेळी नुसत्या हवा पाण्याच्या गोष्टींखेरीज इतर काही गोष्टी बोलत नसू, पण या दिवशी ती एकदम सामानसुमान घेऊन आलेली पाहून मी क्षणभर चकितच झाले. ट्रंका खोलीत नीट व्यवस्थिशीर लावून हुश्य करीत ती आराम खुर्चीवर पडली. काही वेळ ती काहीच बोलली नाही आणि मीही काही विचारले नाही. काहीतरी विलक्षण प्रकार घडून आला असला पाहिजे अशी मी अटकळ केली. थोडा वेळ गेल्यानंतर माझ्याकडे न पाहता वर छताकडे दृष्टी लावून ती म्हणाली, झालं, संपलं. ती पुढे काही बोलत नाही असे पाहून मी अगदी जपूनच विचारले, काय संपलं? माझ्या प्रश्नामुळे तिला एकदम हुंदका आला आणि दोन्ही हातांनी तोंड झाकून ती ओक्साबोक्शी रडू लागली. जवळ जाऊन तिचे सांत्वन करावे असे क्षणभर मला वाटले, पण मी पुन्हा विचार केला, रडण्याचा ओघ रडूनच पुरा होणे यावेळी आवश्यक होते. रुमालाने डोळे पुसून ती माझ्याकडे पाहत म्हणाली, मी रडले याचे तुला आश्चर्य वाटत असेल. मी मोठी धीराची मुलगी म्हणून तुम्ही सारी जण समजत आला होता, आणि ती ही अशी धीराची मुलगी ढसाढसा रडते कशी असा प्रश्न तुझ्या मनात आला असेल. बोलत असताना ती एकदम मध्येच थांबली, उठून खिडकीजवळ गेली, क्षणभर तिथेच पाहत उभी राहिली आणि पुन्हा येऊन एक साधी खुर्ची माझ्या खुर्ची शेजारी ओढून घेऊन बसून म्हणाली, गोदूबेन, बायकांचा जन्म मोठा वाईट नाही का ग? त्या तशा स्थितीतही तिच्या त्या प्रश्नाचे मला हसू आले. मी हसत हसतच म्हटले, वा, मोठा छान शोध लावलाय. या नव्या शोधावरच का एवढी रडत होतीस ती? नाही बेन, ती हसण्याचा आविर्भाव आणीत म्हणाली, त्या शोधासाठी नव्हते रडत. रडत होते माझ्या मूर्खपणासाठी. आई बापांना हृदय असतं असा माझा समज होता. पोटच्या गोळ्याच्या प्रेमापेक्षा माणसाला लोकाचाराची चाड जास्त असते याची मला कल्पना नव्हती. ते भ्रमाचं पटल दूर झाल्यामुळं मला असं रडावं लागलं. मी देखील त्याच कारणामुळं मुंबईला आले. मी अगदी रुक्ष स्वरात म्हटले, पण तुझ्यापेक्षा माझ्या बाबतीत एक फरक आहे. तुझा दोषारोप आईबापांवर होता. माझी आई माझ्या बाबतीत निर्दोष आहे. कदाचित तुझं माझं कारण एक नसेल, पण एकंदरीत एकच असण्याचा संभव फार. लग्नाचीच बाब का? माझ्या शेवटच्या प्रश्नाने तिची मुद्रा कठोर झाली. तिरस्काराने वळलेल्या मुठी खुर्चीच्या हातावर आपटीत ती म्हणाली, हो हो, लग्नाचीच बाब. आईबाप म्हणे आईबाप. कशाला आम्हाला एवढं शिक्षण देतात? असा जुलूमच करायचा तर तुम्हा हिंदूसारखीच परकऱ्या पोरींची लग्न का नाही करीत? विलायतेला जाऊन लंडनच्या डिग्र्या मिळाल्यानं काही कुणाला माणुसकी येत नाही. प्रत्यक्ष आमच्या घरी, प्रत्यक्ष आम्हा सर्वांच्या देखत दारू पिऊन लोटांगण घातलेले पाहूनही त्याच माणसाशी लग्न करायला सांगणाऱ्या आईबापांना म्हणावं तरी काय? गाव गप्प असती तर गोष्ट निराळी होती, पण इथं देखत पुरावा. मला आश्चर्य वाटलं ते माझ्या आईचं. तिच्या बुद्धीला देखील कसा भ्रम पडला.
लंडनच्या डिग्रीत इतकं का तेज आहे? आई काय म्हणते? कुणी दारूबाज नसतातच की काय? पुरुषांची जात आहे. विलायतेला गेल्यानं होत असेल क्वचित कमी जास्त. त्यात एवढं वाईट कशाला वाटायला हवं? तुझी तू हुशार असलीस तर त्याला लग्न झाल्यावर ताळ्यावर आण. हे आईचे उद्गार. कुठला दारुडा कधी ताळ्यावर आला आहे? एवढंसं कार्ट. एव्हापासून जर इतकी दारू पिऊ लागलं तर पुढं काय करील याची कल्पना या वडील माणसांना आली पाहिजे होती. पण या लंडनच्या डिग्र्यांनी त्यांचे डोळे दिपून गेले. मी तडातड भांडले. बापानं घरातून निघून जायला सांगितलं आणि मी एकदम त्यांची आज्ञा मान्य केली. केवढी आज्ञाधारक मुलगी मी. त्या उद्गाराचे मला हसू आले असते, पण माझी हकीकत मला आठवली. मी गंभीरपणाने म्हटलं, माझी हकीकत जवळजवळ अशीच आहे. पण तो काही दारुड्या नव्हता. तो कसा होता हे मला माहीत सुद्धा नव्हतं आणि म्हणूनच मी नकार दिला. आईने मला विरोध केला नाही, किंबहुना पाठिंबाच दिला. पण बाबांनी आग्रह धरला म्हणूनच मी काहीतरी कारण काढून घर सोडलं. खोली सभोवार पाहत ती मला म्हणाली, हे बोर्डिंग आहे, अनाथगृह आहे की वेड्यांचं हॉस्पिटल आहे? मी इथं का आले हेच मला कळत नाही. माझ्या जातीच्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडे मला जाता आलं असतं. पण पूर्वीचा अनुभव होता ना. या विषयाबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली होती. कुणालाच माझं म्हणणं पटेना. तुला पटेल असं वाटलं म्हणून मी इथं आले. पण तूही तशीच आलेली. आता पटायचा प्रश्नच नाही. मी मध्येच म्हटलं, पटायचा प्रश्न नाही खरा, पण दुसरी एक अडचण आहे. हे हिंदूंचं बोर्डिंग आहे. तीही मध्येच म्हणाली, ते मला माहीत आहे, पण तुझ्या बोर्डिंगात मला जेवायला राहायचं नाही. कुठंतरी जाऊन काहीतरी खाऊन येईन. नुसती डोकं टेकण्यापुरती जागा पाहिजे आहे. माणसाचा आधार पाहिजे आहे. जिथं माझ्या शब्दाला शब्द मिळेल अशा माणसाचा आधार मला पाहिजे आहे. मी बोलले तर माझ्या जीवाची भाषा ज्या कुणाला कळेल त्याचा सहवास मला पाहिजे आहे. सामान सुमान घेऊन व्हिक्टोरियात बसले तोपर्यंत काही विचार आला नव्हता. गाडीवाल्याला नुसती गाडी हाणायला सांगितली. रस्त्यात तुझं बोर्डिंग दिसलं, तुझी आठवण झाली, तुझा स्वभाव आठवला, तुझी मतं आठवली आणि गाडी इथंच थांबवली. योगायोगानं अगदी योग्य जागी आले असे म्हणून ती उठली आणि पुन्हा इझी चेअरवर आडवी झाली. शिरींचे मन आटोक्याबाहेर अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. अशावेळी जास्त चर्चा करणे निर्दयपणाचे झाले असते, म्हणून मी आपणहून प्रश्न मुद्दामच केले नाहीत. छताकडे डोळे लावून ती आराम खुर्चीत स्वस्थ पडली होती. तिच्या देहाची हालचाल जरी मुळीच होत नव्हती तरी मनाच्या हेलकाव्यांचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. निरनिराळ्या मनोविकारांच्या छाया तिच्या चेहऱ्यावरून निसटल्या जात असल्या तरी माझ्या शोधक दृष्टीला त्या स्पष्टपणे दिसून येत होत्या. चेहऱ्यावरील त्या छायेच्या अनुरोधाने तिचे विचार काय काय चालले असतील याची अटकळ बांधीत मी तिच्याकडे टक लावून पाहत बसले होते. मधून मधून ती माझ्याकडे पाहत असे खरी, पण त्या दृष्टीत टक नव्हती. सहज ओझरती नजर माझ्या चेहऱ्यावरून निसटून जात असे. तिच्या त्या अस्वस्थपणामुळे मला तिची फारच कीव आली. आणि त्याबरोबरच दुसरा असा विचार आला की माझे स्वतःचे काय? मीही तिच्यासारखीच भांडून आले होते. मी अस्वस्थ झाले नाही आणि हिलाच असे का वाटावे? क्षणभर मला या गोष्टीचा अभिमान वाटतो न वाटतो तोच माझ्या बुद्धीसमोर प्रकाश पडला. शिरीन अस्वस्थ झाली ती तिची आई आणि बाप दोघेही विरोधी होती म्हणून. मला आईचा पाठिंबा होता. आईच्या अनुकूलतेमुळे बाबांच्या विरोधाची मला पर्वा वाटत नव्हती. वस्तुतः पाहिले तर बाबांच्या पुढे आईचे काहीच चालले नसते, तरीही मला आईचा आधार वाटत होता. सक्तीने मुंडावळ्या बांधून मला बोहल्यावर उभे करण्याइतकी मी लहान राहिले नव्हते किंवा अपंगही नव्हते. घर सोडावे लागले असते तर उदरनिर्वाह करण्याचे साधन, भली मोठी BA ची पदवी मला लाभली होती. त्याच जोरावर मी बाबांची पर्वा केली नव्हती, पण ती पदवी तरी त्यांच्याच कृपेने मिळाली होती ना. पुन्हा वाटे, त्यात कसली एवढी कृपा? आईने हट्ट धरला नसता तर केव्हाच त्यांनी मला कुणातरी मूर्खाच्या गळ्यात बांधून टाकले असते. कुणाची कृपाच असेल तर ती आईची. ध्वनीला प्रतिध्वनी झाला. चटकन माझ्या कानी शब्द आले, आईला सुद्धा माझ्याबद्दल काही वाटू नये ना? विलायतेच्या डिग्रीची झळाळी इतकी का तेजस्वी असते? असते ग बाई, असते, मी उत्तर दिले. माझे बाबा अशाच डिग्रीवाल्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. BA मुलीला ICS नवरा हवा असं त्यांनी स्केलच बांधून टाकलं आहे. पण माझी आई माझ्यासाठी धावून आली. तिनं बाबांना विरोध केला. माझा शब्द खाली पडू दिला नाही. म्हणूनच तुझ्या इतकी मी अस्वस्थ झाले नाही. काय करू काही सुचत नाहीसं झालं आहे असे म्हणून ती खुर्चीवरून उठली आणि येरझारा घालू लागली. काही खाल्लं आहेस का
असे मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, हो, चांगल्या शेलक्या शेलक्या शिव्या खाऊन आले आहे. त्यात असल्या परिस्थितीतही मला तिच्या शब्दांचे हसू आले. घड्याला बोलावून समोरच्या इराण्याकडून स्लाईस मस्का आणि चहा मागवला आणि बळेच आग्रह करून तिला खायला बसवले. पावाचा तुकडा तिच्या घशाखाली उतरेना इतके तिचे तोंड शुष्क झाले होते. हा एवढा चहाच पुरे, असे म्हणून तिने चहा घेतला आणि पुन्हा ती आरामखुर्चीत आडवी झाली. पाहता पाहता तिचा डोळा लागला. मीही एक पुस्तक घेऊन वाचीत बसले. पुस्तकातील मजकुरावरून माझे डोळे नुसते फिरत होते, पण वाचलेली एक ओळ सुद्धा माझ्या डोक्यात शिरली नाही. इतके तिथे विचारांचे काहूर उठले होते. माझ्या साऱ्या जुन्या मैत्रिणींची मला पुन्हा आठवण येत होती. ठकी कुठे असेल, बनीची गृहस्थिती कशी असेल, छबी आणि यमी सुखात असतील का दुःखात असतील. मला जशी त्यांची आठवण येते तशी त्यांना माझी आठवण येत असेल काय? त्यांना कुणाला मुलेबाळे झाली असतील काय? असे नाही ते प्रश्न माझ्यासमोरून निघून जात होते. मैत्रिणींच्या मुलाबाळांची कल्पना येताच माझे चित्त व्यग्र झाले. मुले असणे ही काय भावना आहे, असा एक विलक्षण प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मी माझ्या आईची मुलगी, माझ्या आठवणीपासून पाहते आहे तो माझ्यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटतो. माझ्या सुखासाठी ती नवऱ्याला सुद्धा विरोध करते. हा काय विलक्षण चमत्कार आहे. कुणाच्यासाठी तरी आपला जीव तिळतिळ तुटतो, कुणाच्यासाठी तरी आपण स्वार्थत्याग करावा, कुणासाठी तरी आपण वेडे व्हावे, आपपर विसरावे, अशी कल्पना समोर येऊन अंतःकरण एक प्रकारे उचंबळून आले. ही वात्सल्याची जाणीव हृदयाशी कवटाळायला मिळणारा एक चिमुकला जीव हाताशी असल्याची जाणीव मोठी आनंददायक वाटली. मला मूल असते तर पुन्हा वाटले, नको ती कल्पना. मूल असण्याच्या गोड कल्पनेपूर्वी कुणातरी परक्याशी लग्न होण्याचे भेसूर चित्र मला भेवाडू लागले. मन कसे अगदी कासावीस झाले आणि हातातले पुस्तक मी दूर फेकून दिले. त्या आवाजाने शिरीन जागी झाली आणि म्हणाली, किती वाजले? मी घड्याळाकडे पाहिले तो ते बंद होते. मी म्हटले, काय करायचं आहे वाजण्याशी, सध्या आपल्या कर्माचे 12 वाजले आहेत एवढं मात्र खरं. कुणी चौकशी करायला आलं होतं का माझी? असे म्हणून ती पुन्हा आपणच म्हणाली, कसं येणार, कोण येणार, मी इथं आले हे कुणाला माहीत आहे. पण आई माझ्यासाठी खात्रीनं कावरीबावरी झाली असेल, मी जीव दिला असं नाही ना तिला वाटायचं. हे शब्द उच्चारताना ती थरारलेली दिसली. पुन्हा ती जाऊन तशीच खुर्चीत आडवी झाली आणि माझ्या कल्पनांचे काहूरही सुरू झाले. हा मायेचा जिव्हाळा, हे मुलीचे आपल्या आईबद्दलचे प्रेम, हे काय गौडबंगाल आहे. आई आणि मूल, आई आणि मूल, आई आणि मूल, तीच कल्पना पुन्हा पुन्हा माझ्यासमोर नाचू लागली. मूल होणे म्हणजे काय? हा जिव्हाळा, हा मायेचा पान्हा कुठून निर्माण होतो, का निर्माण होतो? या मायेच्या पाण्यात जगाचे सर्वस्व साठवल्याचा भास का होतो? लग्नाच्या पायी आई मुलीला विरोध करते, घर टाकून जायला सांगते. रागाच्या तिरमिरीत ती मुलगीही घर टाकून निघते आणि राग ओसरताच त्या मुलीला आईच्या जिव्हाळ्याची आठवण होते. हे काय गौडबंगाल आहे? शिरीन पुन्हा खुर्चीतून उठली आणि मला म्हणाली, मी घरी जाते, आई घाबरली असेल. या माझ्या ट्रंका राहू दे इथंच, मी पुन्हा येईन, राहायलाच इथं येईन. आपण दोघीही अभ्यास करू, खूप जोरजोरानं अभ्यास करू, अगदी 100% मार्क मिळवण्याच्या तयारीनं अभ्यास करू. एक पहिली आणि एक दुसरी. पुरुषाला म्हणून पहिला नंबर येऊ द्यायचा नाही, मग पाहूया विलायतेचे डिग्रीवाले काय करतात ते. तिने चटकन बॅग मनगटावर चढवली, छोटी छत्री हाती घेतली आणि माझ्या उत्तराची वाट सुद्धा न पाहता खडखड बूट वाजवीत ती बाहेर पडली. मी खिडकीतून पाहत होते. ती पूर्वीच्या इतकीच उल्हासित वृत्तीने भराभर पावले टाकीत होती. तिच्या चेहऱ्यावर मिस्किल हसण्याची छटा डोकावत होती. ती दिसेनाशी होताच मी पुन्हा येऊन बसले आणि पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करू लागले. पुन्हा ती स्थिती, एक अक्षर सुद्धा ध्यानी येईना. आत येताना मी दरवाजा बंद केला होता. कुणाची तरी पावले बाहेर वाजली, कुणीतरी दारावर टिचक्या वाजवल्या. मी कम इन म्हणताच दरवाजा उघडला. मी आश्चर्याने थक्क झाले. येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द नानाच होता. नाना आत येताच मी आश्चर्यचकित झाले खरी, पण मला तसे आश्चर्य का वाटले याचाच उलगडा होईना. नाना मुंबईत होता हे मला माहीत होते. लॉ टर्म्स भरण्याकरता मुंबईत राहणे त्याला भाग होते. मी येऊन जरी बरेच दिवस झाले होते तरीही तो आला नाही, म्हणून मला आश्चर्य वाटले का? त्याचेही उद्गार तसेच निघाले. तो म्हणाला, इतके दिवस झाले तरी मी तुझी चौकशी केली नाही, याचे तुला आश्चर्य वाटले असेल.
मी काय बोलते याचा अंदाज पाहण्यासाठी तो क्षणभर थांबला, पण मी काहीच बोलत नाही असे पाहून तो पुढे म्हणाला, कदाचित तुला आश्चर्यही वाटले नसेल. तुझी वृत्तीच मोठी चमत्कारिक आहे. मी पाहत आलो आहे, इतर 4 माणसांवर कोणत्याही गोष्टीचे ज्या प्रकारचे परिणाम होतात त्यापेक्षा अगदीच उलट्या नजरेने तू ह्या गोष्टींकडे पाहत असतेस. आज मी आलो याचे दुसऱ्या कोणाला आश्चर्य वाटलं असतं, पण तुझ्या मनावर काहीच परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. मी मध्येच म्हटले, उगीच खोटं कशाला बोलू. मला आश्चर्य वाटलं, अगदी मनपूर्वक आश्चर्य वाटलं. खरं पाहिलं तर तुम्ही मला भेटायला यावं अशी अपेक्षा करण्याचं कारण नाही. तशी अपेक्षा नसताना तुम्ही आलात म्हणूनच मला आश्चर्य वाटलं. माझ्या उत्तरानं तो अगदी गार झाला. पुढे काय बोलावे हे क्षणभर त्याला सुचेनासे झाले. माझ्या उत्तराने बोलण्याचा विषय आपोआपच संपून गेला होता. तो काहीच बोलत नाही असे पाहून मी म्हटले, काय काम होतं की आपले सहजच आला होतात? नाना क्षणभर अगदी स्वस्थ राहिला. नंतर माझ्या डोळ्याला डोळा लावून सारखा पाहत राहिला आणि माझी पापणी यत्किंचितही ढळत नाही असे पाहून म्हणाला, काय बोलावं हेच मला सुचत नाही. जे बोलायचं आहे ते बोलता येत नाही. दांभिकपणा तुला आवडत नाही हे मला माहीत आहे, म्हणून उगीच हवा पाण्याच्या गोष्टी बोलून फसवाफसवी करण्याचा साळसूतपणा मी तुझ्यासमोर तरी करणार नाही. मी हसत हसत उद्गारले, तर मग जे बोलता येत नाही असं म्हणता तेच बोलून टाका ना. आमची प्रश्नोत्तरे यापुढे सारखी सुरू झाली. जे बोलता येत नाही ते कसं बोलू? बोललो असतो, पण मनाला थोडी भीती वाटते. कोणत्याही विषयाचा उल्लेख योग्य वेळी झाला पाहिजे. भलत्या वेळी भलती गोष्ट बोलून गेल्यानं कार्यनाश होण्याची भीती असते. माझ्या दृष्टीनं सर्व वेळा सारख्याच आहेत. कोणतीही गोष्ट तुम्ही कशीही बोललात, मला पटलं तर ते ठीकच आहे, पण न पटलं म्हणून भलताच परिणाम मनावर करून घेऊन स्नेहात व्यत्यय आणण्याइतकी मी मूर्ख नाही. तुमच्या एखाद्या पुरुष मित्राकडे जितक्या निस्संकोच वृत्तीनं तुम्ही बोलाल तितक्याच मोकळेपणानं माझ्याशीही बोलायला हरकत नाही. माझ्या उत्तरामुळे नानाचा चेहरा प्रफुल्लित झाल्यासारखा दिसला. त्याच्या हातांची सारखी चाळवाचाळव सुरू होती. तो केव्हा हात चोळीत असे, केव्हा हनुवटीवर हात फिरवीत असे, केव्हा हातातील छत्री दूर ठेवून विसरभोळ्याप्रमाणे पुन्हा उचलून घेत असे, तर केव्हा केव्हा खिशात हात घालून उगीच चापसून पाहत असे. जसा काही खिशातून एखादा जिन्नस काढून तो माझ्यापुढे ठेवावा असे त्याला वाटत होते. माझ्या आश्वासनाने तो धीरावला आणि म्हणाला, ठीक ठीक, हे एक बरं झालं. स्पष्टपणे हेच विचारावं असं माझ्या मनात आलं होतं खरं, पण लाज सोडून सांगतो की तसं विचारायचा मला धीरच होईना. काय असेल ते असो, तुझ्याशी बोलताना मला एक प्रकारची जरब वाटते. असे म्हणून तो हसला आणि मीही हसते आहे असे पाहून म्हणाला, खरं ना, तुझ्यासमोर बोलताना फार जपून बोलावं लागतं. जपून म्हणजे बनवून नव्हे, जपून म्हणजे बनावटपणाच्या अगदी विरुद्ध. व्यवहारात बहुधा आम्ही शक्य तितकं बनावट बोलत असतो, म्हणजे अगदी खोटं बोलत असतो असं नव्हे. म्हणजे जे काही बोलत असतो ते आधी मनाशी पडताळून पाहून ऐकणाऱ्याच्या वृत्तीला पटेल अशा रीतीनं त्याची मुद्देसूद मांडणी करीत असतो. त्यालाच व्यवहारात सारासार विचार म्हणतात. पण हा सारासार विचार तुझ्यासमोर पांगळा पडतो. जे मनात असतं ते अगदी सरळ सरळपणे बोलल्याशिवाय ते तुला पटत नाही अशी अनुभवाअंती माझी खात्री झाली आहे. असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि खिशातील रुमाल काढून चष्म्याचे भिंग पुशीत म्हणाला, लग्नाबद्दल तू काय ठरवलं आहेस? मी एकदम उत्तर दिले, तुम्ही मला मागणी घालायला आला आहात वाटतं. चष्म्याची काच किती स्वच्छ झाली आहे हे पाहण्यासाठी डोळ्यासमोर चष्मा धरून माझ्याकडे न पाहता तो म्हणाला, होय. त्याच्या इतक्याच संथपणाने मी उत्तर दिले, तुमचा अर्ज मी फायलीवर ठेवते. किंबहुना ह्या फायलीतला हा पहिलाच अर्ज आहे. या बाबतीत अजून कुणीही आपला अर्ज माझ्यासमोर प्रत्यक्ष मांडला नव्हता. बाबांच्या मध्यस्थीने 1-2 मागण्या आल्या होत्या खऱ्या, पण त्या प्रत्यक्ष नव्हत्या. माझ्या या पर्सनल फायलीला त्या आजवर जमा झाल्या नव्हत्या, म्हणूनच हा अर्ज मी पहिला अर्ज आहे असं म्हणते. नाना मध्येच म्हणाला, हा विषय आता तू थट्टेवारी नेते आहेस. नाही नाही, मुळीच नाही, मी म्हटले. ही थट्टा नव्हे, मी नुसती व्यावहारिक भाषा वापरली. हा विषय अगदी व्यावहारिक आहे असाच माझा समज आहे, म्हणून मी तशी भाषा वापरली. ऐकलत नाना, तुम्ही लोक लग्न या विषयाला धार्मिक किंवा आध्यात्मिक स्वरूप देता. मला त्यात धर्म दिसत नाही किंवा आध्यात्मिकताही दिसत नाही. लग्न हा एक उघड उघड व्यवहार आहे. उभय पक्षी पटला तरच तो अंमलात यायचा.
अंमलात आल्यावर न पटला तर काय करायचं याचा अजून मी विचार केला नाही. पण हा व्यवहार ठरवण्यापूर्वी उभय पक्षांनी, या अपेक्षित म्हणा किंवा अनपेक्षित म्हणा, परिस्थितीचाही विचार केला पाहिजे. तुम्ही केला आहे का याचा विचार? भुवईला आठी घालून नाना म्हणाला, व्यवहार जमल्याशिवाय तोडातोडीच्या गोष्टी आधी कशाला? तुम्ही चुकता आहात नाना, नकळत आवेशात येऊन मी म्हटले. सर्व लोक हीच चूक करीत आले आहेत. तीच चूक करून संसार थाटण्याची माझी इच्छा नाही. रूढीप्रमाणेच कायद्याची बंधनं या कामी आड येत आहेत, याची आठवण आपण केली पाहिजे. दूरवर विचार करून कोणतीही गोष्ट करणं हे सुज्ञपणाचं लक्षण आहे असं ज्याचं म्हणणं असेल त्यानं तरी हा विचार आधी केला पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे की मी सेंटिमेंटल नाही. कोणत्याही भावनेने माझं मन वाहवत जाऊ नये अशी मी खबरदारी घेत असते. त्याच अनुरोधाने मी तुम्हाला विचारते, समजा मी तुमच्याशी लग्न केलं आणि काही दिवसांनी तुमचं आमचं पटलं नाही तर आपण काय करणार? माझ्या प्रश्नाने नाना स्तंभित झाला. वेड्यासारखा माझ्याकडे नुसता पाहत राहिला. त्यावेळी मी म्हटले, पुरुष आहात की कोण आहात? यात एवढा कसला धक्का बसला? अशी बोबडी का वळली? थांब थांब, असा भडीमार करू नकोस, नाना म्हणाला. तू असं काही बोलू लागलीस की मी घाबरून जातो. लग्नाच्या प्रचलित भावनांमुळं रूढ झालेल्या मनातल्या आकांक्षा हादरू लागतात. तुझ्या उत्तरात काही तथ्य आहे की नुसताच तुझा स्वाभाविक वादविवाद आहे याची शंका येऊ लागते. मी म्हटले, लग्न या विषयाकडे पाहण्याची तुमची नजर माझ्यापेक्षा निराळी असावी असा मला संशय येतो. मुळातच जर मतभेद असला तर पुढं लग्न करून आपण संसार चालवणार कसा? नाना चाचरत चाचरत म्हणाला, म्हणजे इतर गोष्टी पटल्या तर माझ्याशी लग्न करण्याची तुझी तयारी आहे असं यावरून मी समजावं का? ऐका, असे म्हणत एक खुर्ची नानाच्या अगदी जवळ ओढून घेऊन मी बसले. मी इतक्या जवळ येऊन बसताच तो चमकला आणि सावरून त्याने आपली बैठक बदलली. मी बोलायला सुरुवात केली. ऐका नाना, आपण थोडं सिंहावलोकन करू. आपणा उभयतांचा परिचय मोठ्या चमत्कारिक रीतीनं झाला. परिचयाला सुरुवात निंदेनं झाली. कित्येक दिवस तुम्ही माझा सारखा पाठपुरावा केला, पण मी डगमगले नाही. पुढं काय झालं कुणाला ठाऊक. तुमची वृत्ती बदलली. माझा स्नेह संपादन करण्याची तुम्ही इच्छा दर्शवली. मी विरोध केला नाही. आपला स्नेह वाढत चालला. विरोधाचा मागमूसही राहिला नाही. या आपल्या परिचयाच्या काळात एकमेकात खटके होण्याचे प्रसंग कधीच आले नाहीत. माझं म्हणणं ब्रह्मवाक्य समजून तुम्ही शिरोधार्य केलं असतं तरीही ते मला पटलं नसतं. वादविवादात आपले मतभेद झाले हीच समाधानाची जागा आहे. त्यामुळंच पायरी पायरीनं मला तुमच्या प्रामाणिकपणाची खात्री वाटू लागली. आपण दोघंही कॉलेजातून एकाच वेळी पार पडलो. आपल्याबरोबरच्या पुरुष विद्यार्थ्यात तुमच्याखेरीज दुसऱ्या कोणीही माझ्याशी स्नेह संपादन करण्याची इच्छा सुद्धा दाखवली नाही. आयुष्याचा महत्त्वाचा भाग ज्यांच्या सहवासात कंठावयाचा त्यांचा चांगलाच परिचय झाला पाहिजे. या कसोटीला उतरायला तुम्ही पात्र आहात. अपरिचित माणसाशी लग्न व्हावं असं मला केव्हाही वाटणार नाही. इंग्रजी वाङ्मयाच्या अवलोकनामुळं मी असं बोलते असा समज मात्र तुम्ही करून घेऊ नका. अगदी लहानपणापासून मी या विषयाचा सांगोपांग विचार केला आहे. माझ्याबरोबरच्या इतर मुलींची चालू रूढीप्रमाणे झालेली लग्न मी पाहिली आहेत आणि त्याचे परिणामही पाहिले आहेत. त्यामुळंच माझी मतं अशी बनली आहेत. आजपर्यंतच्या अनुभवावरून या माझ्या मतांना तुमचा विरोध नाही असं मला वाटतं आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर मला असं वाटू लागलं की लग्न करावं असं कधी मनात आलं तर नवऱ्याची जागा भरून काढायला सर्व दृष्टीनं नानाच एक योग्य आहे. नानाचा चेहरा आनंदाच्या उल्हासाने तांबडा लाल झाला. दोन्ही हातांनी खुर्चीच्या मुठी घट्ट आवळून धरून तो आशेखोर मुद्रेने म्हणाला, खरं नाही? हां, थांबा, अशी घाई करू नका, मी संथपणे म्हटले. लग्न करण्याचा विचार जर माझ्या मनात आला तरच्या या गोष्टी आहेत. कोणतीच गोष्ट अजून निश्चित झाली नाही. लग्न करावं की करू नये याबद्दल मी माझ्या मनाशी वाटाघाट करते आहे. त्यातून अजून काही निष्पन्न झालं नाही. डोळे उघडून आधी 4 दिशा मला निरखून पाहिल्या पाहिजेत. लग्नाखेरीज आता जगता येत नाही असं वाटल्याशिवाय मी लग्न करणार नाही. वैवाहिक आयुष्याच्या बाकीच्या बाजूंचाही अजून मला अभ्यास करायचा आहे. यात भावनेचा यत्किंचितही अंश नाही. अगदी सडेतोड व्यवहार आहे असं समजा आणि मग मला सांगा की लग्न झाल्यावर काही दिवसांनी जर आपलं पटलं नाही तर आपण काय करायचं? नाना क्षणभर बुचकळ्यात पडल्यासारखा झाला. त्याचा चेहरा अगदी गोरामोरा झाला होता. हातातोंडाशी आलेली जीवाभावाची आशा सहजासहजी निष्ठून जाते की काय
असे वाटल्याची खिन्नता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली होती. त्याच खिन्न स्वरात तो म्हणाला, या जगात कुणाशी पटेल तर तुझ्याशीच, अशी भावना माझ्या अंतःकरणात दृढ झाली असल्यामुळं मी तुझ्या या प्रश्नाचा विचार करणंच असंभवनीय ठरतं. मी हसत हसत म्हटले, या असल्या काव्यमय कल्पना क्षणभर दूर ठेवा. या जगात अशक्य असं काही नाही. वास्तविकरित्या पटत नसताना केवळ लोकाचारासाठी म्हणून सक्तीचा सलोखा दाखवणं मला तरी अशक्य आहे. दांभिकपणाचा मला तिटकारा आहे. असं काही झालं तर एक क्षणभरही आपल्याला एका छपराखाली नांदता येणार नाही. म्हणूनच आधी या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, असे म्हणून मी स्वस्थ राहिले. ठीक आहे, असे म्हणून नाना उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी या गोष्टीचा विचार करीन, अगदी चांगला कसून विचार करीन, आणि या प्रश्नाच्या बाबतीत बुद्धी आणि अंतःकरण यांच्या मिलाफानं ज्यावेळी काही निश्चित असं मत ठरेल त्याच वेळी या प्रश्नाचं उत्तर देईन. तोपर्यंत आपण या विषयाबद्दल काही बोलायचं नाही. सहज माझ्या तोंडून शब्द निघून गेला. नाना तितक्याच ठासर स्वराने म्हणाला, तोपर्यंत या विषयाबद्दल आपण काही बोलायचं नाही. मात्र या मधल्या मुदतीत आपल्या भेटीगाठी व्हायला या प्रश्नाचा व्यत्यय आला नाही म्हणजे झालं. मी म्हटले, मुळीच नाही. मात्र या प्रश्नाचं उत्तर द्यायची तयारी झाल्याशिवाय आपण लग्नाच्या बाबतीत काही बोलायचं नाही, एवढं मात्र ध्यानात ठेवा. ठीक, असे म्हणून नाना एकदम निघून गेला. तो दृष्टीआड होईपर्यंत मी सारखी त्याच्याकडे पाहत होते. तो दृष्टीआड झाल्यावर माझ्या या वृत्तीची मला लाज वाटली. रस्त्याने जात असता त्याने वळून पाहिले असते तर मी खिडकीत उभी असलेली त्याला दिसले असते, पण त्याने तसे पाहिले नाही. मी मात्र त्याच्याकडे पाहत राहिले याचीच मला लाज वाटली. मी झटकन वळून बाजूला झाले, तोच मला आरसा दिसला, जसा काही तो मला बोलावित होता. एक एक पाऊल टाकीत मी आरशासमोर येऊन उभी राहिले. आरशात पाहताच माझी मलाच लाज वाटली. माझी नित्याची मुद्रा बदलून गेली होती. नित्याचा कठोरपणा जाऊन दृष्टीत एक प्रकारचा कोवळेपणा आला होता. मुद्रेवरची नजर एकाएकी दूर होऊन ती रूपाकडे वळली. त्या मुद्रेच्या कोवळेपणामुळे माझे सौंदर्य उठावून दिसत होते. मनात शंका आली, नाना माझ्या सौंदर्याला तर भाळला नाही. पुरुषी नजरेचा प्रपंच मला हृदयंगम होणे स्वाभाविक नव्हते. मी माझ्या नजरेने या वृत्तीचा विचार केला. कोणत्याही पुरुषाच्या देखणेपणामुळे माझी नजर केव्हाच खेचली गेली नव्हती याची मला आठवण झाली. मग माझ्या सौंदर्याने नाना आकर्षित झाला असा आरोप तरी मी का करावा? मी तशीच आरशाकडे पाहत राहिले होते. इतक्यात बुटांचा खाड खाड आवाज ऐकू आला आणि शिरीन एकदम आत आली. आत येताच तिने आपल्या ट्रंका बॅगा दाराशी ओढून घ्यायला सुरुवात केली. दाराशी हमाल उभा होता हे मागाहून माझ्या नजरेला आले आणि तसे करीत असताच ती मला म्हणाली, झालं, समेट झालं, अगदी बेमालूम समेट झालं. आईनं शपथ घेतली, आता लग्नाची भीती नाही. हमाल सामान घेऊन जाऊ लागला होता. शिरीन इकडे तिकडे खोलीत मारे धांदलीने येरझारा घालीत काही विसरून राहिले आहे का काय ते पाहत होती. पाहत असताना आईच्या समंजसपणाची तोंड फाटेपर्यंत तारीफ करीत होती. ती पहिली भाषा आणि ही आताची भाषा हे ऐकून मला मोठे कौतुक वाटले. बोलता बोलता मध्येच थांबून तिने मला कडकडून मिठी मारली. माझ्या गालांना आपले ओठ लावले आणि तितक्याच धांदलीने मिठी सोडवून साहेबजी साहेबजी म्हणत आली. तितक्याच धांदलीने खाड खाड बूट वाजवीत निघून गेली. मी अगदी स्तब्ध झाले होते. नकळत माझा हात माझ्या गालाकडे पुन्हा पुन्हा जात होता. तो स्निग्ध स्पर्श मला अभूतपूर्व होता. शिरींच्या ऐवजी कोणी पुरुष असता तर? नाना असता तर? झटक्यासरशी मी ती कल्पना मनातून झुगारून दिली. मला वाटले, मी पारशी नसते तर? त्या लोकांची ही नित्याचीच सलामी आहे. पूर्वीचा सराव नसल्यामुळे माझ्या मनात भलत्या कल्पना आल्या. मी पुन्हा आरशात पाहिले. माझा चेहरा लालबुंद झाला होता. मी झटकन नळाजवळ गेले आणि चूळ भरून डोळ्यांना पाणी लावले. पुन्हा कुणाच्या बुटांचा आवाज ऐकू आला. वळून पाहते तो तारेचा शिपाई. एकाएकी आईची प्रकृती फार बिघडल्यामुळे बाबांनी मला एकदम बोलावले होते.